ठाणे शहरात मंगळवारी धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला। सकाळपासूनच सोसायट्या, चाळी, सार्वजनिक मैदानांमध्ये मोठ्या जल्लोषात रंगांची उधळण केली जात होती। तसंच शहरात राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले। काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून तसंच विविध संस्थांच्या वतीनं धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। अभिनेते, कलाकारांनाही धुळवडीचा आनंद लुटता यावा, धुळवडीनिमित्त शहरात विविध सामाजिक संस्थांकडून तसंच राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। सोसायटी तसंच चाळीतील रहिवासी एकत्र येऊन तरुण-तरुणी रंगांची उधळण करत, रंगांच्या पिचकाऱ्या मारत धुळवडीचा आनंद साजरा करत होते। धुळवडीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठा बंद होत्या। रस्त्यावरील वाहनांची वर्दळ तुलनेनं कमी होती। रंगांची उधळण, अचानक अंगावर फेकला जाणारा रंगांचा फुगा, रस्तोरस्ती सुरू असलेला रंग फासण्याचा प्रकार, त्यामुळे दुकानदारांनी दुकानं बंदच ठेवणं पसंत केलं। कळवा वार्षिक नगर येथे राष्ट्रवादी नगरसेवक अभिजित पवार यांनी यंदाही अभिजित पवार आणि मित्र परिवारातर्फे रंग दे कळवा या कार्यक्रमाचं 90 फीट इथे आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला तरुणांची मोठी गर्दी झाली होती। विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिनंही उपस्थिती लावली। या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी होती। विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिनं उपस्थिती लावली। यावेळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, समाजसेविका ऋता आव्हाड, शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेविका मनीषा भगत आणि इतर पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते।